नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर पीएम किसानचा पुढील हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता इथं जमा झालेला आहे। तर आता पीएम किसानचा पुढील हप्ता म्हणजे 21वा हप्ता कधी जमा होईल व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर ई-केवायसी मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। तर ते OTPच्या थ्रू करा किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू, तर दोन्ही प्रकारे तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। तर इथं ज्यांचे आता इम्पॉर्टंट नोटीस एक आलेली आहे, तर आता ज्यांची कोणाची मिसमॅच म्हणजे काही माहिती चुकीची झालेली होती व त्यामुळे बरेच शेतकरी त्यामध्ये अपात्र ठरलेले होते, तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। तर आता तुमची जर इन्फॉर्मेशन मिसमॅच झालेली असेल किंवा तुम्हाला ती माहिती एडिट करायची असेल, जर तुम्हाला पीएम किसानचे पहिले हप्ते मिळत नसेल, तर ते आता तुम्ही मिळवू शकता। तर आता ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बद्दल काही अपडेट असतील किंवा तुम्हाला याबद्दल पैसे जर मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपल्याला बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांची नावं आहे की नाही त्यामध्ये चेक करू शकता। तर एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन, तर आता ज्याने कोणी फॉर्म भरलेला आहे, तर कोणाचे मोबाईल नंबर चुकीचे झालेले आहे, कोणाचे बँक अकाउंट चुकीचे जे काही पहिल्या फर्स्ट स्टँडिंगला दुसऱ्याच्याच अकाउंटमध्ये पैसे जमा जर होत असेल किंवा तुम्हाला पहिले पैसे मिळत होते, तर इथं तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा टाका, सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तिथून येऊन जाईल। त्यामध्ये जे काही तुम्हाला अपडेट करायचं आहे ते तुम्ही तिथून अपडेट करू शकता। मोबाईल नंबर देखील तुम्ही इथून अपडेट करू शकता। त्यानंतर इथून आता आपल्याला जे काही बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता यामध्ये जे काही आता शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीएम किसानचा पुढील हप्ता म्हणजे 21वा हप्ता इथं जमा होईल। तर इथं प्रोसेसिंगसाठी थोडा वेळ लागेल। तर आता यामध्ये अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तर या जिल्ह्यांमध्ये पुढील हप्ता या शेतकऱ्यांच्या व या जिल्ह्यात जमा होणार आहे। डेमोसाठी एखादा जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर तालुक्यांची यादी, जे की तुम्ही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर एखादा तालुका आपण सिलेक्ट करू, तर तालुक्यामध्ये जे काही गावांची लिस्ट आहे इथं ओपन होईल। एखादं गाव सिलेक्ट करून घ्या, गेट रिपोर्टवरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल। प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे। तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा पुढील हप्ता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर जे काही पुढच्या हप्त्यामध्ये जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसानचा जो काही पुढील हप्ता आहे ते पुढच्या महिन्यामध्ये 100% इथं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। तर त्याची जी काही तारीख डिक्लेअर होईल त्या संदर्भात जे काही सर्वात प्रथम अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल। तर आता ज्यांचे कोणाचे पीएम किसानचे पैसे इथं मिळत नसेल किंवा तुम्ही इथून तुमचं स्टेटस देखील चेक करू शकता, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कॅप्चा टाकून किंवा रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे मोबाईल रजिस्ट्रेशन नंबर जर नसेल तर इथं युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा आधार नंबर टाका। आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चा टाकल्यानंतर एक OTP येईल, तर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून मिळून जाईल। पुन्हा इथंच यायचं आहे, पुन्हा युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, कॅप्चा टाका, OTP टाकून तुम्ही सबमिट जसे कराल तर तुमचं जे काही पीएम किसानचं स्टेटस आहे ते तुम्हाला इथं दिसेल। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तिथं जमा करण्यात येणार आहे। ज्यांना कोणाचे रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर यावर सेल्फ स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पीएम किसान रजिस्ट्रेशनचं स्टेटस इथून अप्रूव्ह झालं का, तुमच्या तालुका लेवलले, डिस्ट्रिक्ट लेवलले ते तुम्ही इथून चेक करू शकता। ज्यांचं कोणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल, तर तुम्ही लगेच चेक करा। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ पहिले मिळत होता त्यानंतर बंद झालेला आहे तर अशाने देखील कमेंट करून नक्की सांगा।
तर पी एम किसानचा 21वा हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व पुढच्या महिन्यांमध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.